इथे थंडगार पाचक असं लग्नाच्या पंक्तीत जे आपण पिलं जातं असं मठ्ठा मी तयार केलेला आहे। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी मातीच्या हंडीमध्ये एक मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे आणि छानपैकी विसळून घ्यायचं आहे। इथे बघा मी गिटरने पूर्ण विसळून घेते आहे। छान असं विसळून घ्यायचं आहे। तर अगदी शरीराला थंडावा देणारं, अगदी आतून गारवा देणारं आणि जेवणानंतर पचन सुधारण्यासाठी सुद्धा मठ्ठा खूप उपयुक्त आहे। इथे मी एक ग्लास भरून मटक्यातलं पाणी टाकून घेतलं आणि छान असं तुम्हाला पाहिजे तेवढं जाड किंवा पातळ तुम्ही ठेवू शकता। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 3-4 तुकडे आल्याचे, 1.5 मिरची टाकलेली आहे आणि पुदिन्याची 10-12 पानं टाकून घेतले आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि आपण एका चमच्याच्या साहाय्याने ताकामध्ये सर्व हे जाडसर साहित्य मी टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे आपण हे जाडसर पुदिन्याचे पानांच्या आणि चटणी टाकून घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं पावडर टाकून घेते। सैंधव मीठ अर्धा चमचा टाकून घेते। थोडीशी मिरपूड टाकून घेतली चिमूटभर आणि इथे मी आईस क्यूब घेतलेले आहेत। आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे म्हणजे थंडगार आपला मठ्ठा तयार होणार आहे। तर इथे मी आईस क्यूब काढून घेते आणि आईस क्यूब मठ्ठ्यामध्ये टाकून घेते। इथे छान आपला मठ्ठा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर आणि छान असं चवीला। इथे थोडीशी कोथिंबीर होती मी टाकून घेतली, आईस क्यूब टाकून घेतले। इथे मी आता त्यानंतर 2 काचेचे छान असे मातीचे 2 कप आहेत। कपामध्ये मी मठ्ठा काढून घेतला। छान आपला मठ्ठा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान चवीला, अगदी जेवणानंतर पिण्यासाठी खूप सुंदर असं आपला मठ्ठा तयार झालेला आहे। इथे कपामध्ये मी काढून घेतलेला आहे, आईस क्यूब टाकून घेतले आणि पुदिन्याची पानं टाकून घेतली। इथे छान पुदिन्याची पानं टाकून घेते, असं छान सजवून घेतलं आणि बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आपलं मठ्ठा तयार झालेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। इथे मी 1 कप घेते आणि पिऊन बघते। छान आपला टेस्टी पाचक अगदी थंडगार असा मठ्ठा तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।